लोकसभेची रणधुमाळी जी आहे ती आता शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आहेत त्या झडताना देखील आपल्याला दोन उमेदवारांमध्ये पाहायला मिळत आहेत। खरं तर त्याच पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणात प्रचाराची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय भाजपचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रचार साहित्य आहे ते आता दाखल झालेलं सोलापूरमध्ये पाहायला मिळते। आपण पाहतो यामध्ये टी-शर्ट असेल, त्याचबरोबरीनं नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचे मुखवटे आहेत, हातामध्ये पकडण्यासाठी जे बॅनर्स आहेत ते देखील या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत, टोपी आहे, टी-शर्ट आहे, त्याचबरोबरीनं गळ्यातले शेले आणि सर्व जे काही सहयोगी पक्ष आहे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI ह्या सर्व पक्षांचे झेंडे देखील या प्रचार साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय जे तयारी जी आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून झालेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर सोलापूर आणि माढा हे दोन लोकसभा मतदारसंघ जे आहेत ते सोलापूर जिल्ह्यामध्ये येतात आणि त्या उमेदवार देखील जाहीर झालेले आहेत। प्रचार जोरात सुरू आहे। भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, प्रचाराची काय परिस्थिती आहे, काय साहित्य आता उपलब्ध झाले? सर्वात महत्त्वाची ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढण्यात येत आहे आणि विकासाचा मुद्दा घेऊन प्रत्येक बूथवर आमचा कार्यकर्ता जातोय। त्याच पद्धतीने बूथवर प्रत्येक जणाला प्रचार साहित्य पोच करणं आणि प्रचार हा प्रत्येकाने आपापल्या बूथवर करायचा, या पद्धतीची आम्ही रचना लावलेली आहे। साधारणपणे कोणकोणत्या साहित्य प्रकार जे आहे प्रचाराचं ते आपल्याकडे उपलब्ध झालेलं पाहायला मिळतंय, काय सांगाल या संदर्भात? आत्ता बघितलं तर काही टोप्या, काही गमजे, टी-शर्ट्स आणि झेंडे, कमळाच्या काही प्रतिकृती, अशा पद्धतीचं सगळं साहित्य पार्टीकडनं मिळालेलं आहे। बूथ वाईज आपली यंत्रणा मोठ्या प्रमाणात उभारलेली आहे। हे जे साहित्य आहे प्रचाराचं ते कुठल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणार आहे, कशा पद्धतीने पोहोचणार आहे, या संदर्भातलं काय माहिती आहे? प्रत्येक बूथवरच्या बूथ अध्यक्षाकडे हे साहित्य पोहोचवणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्या बूथवर ते साहित्य वितरण करेल। आपण पाहतोय की जे तयारी जी आहे ती भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आलेली आहे। बूथ निहाय हे साहित्य जे आहे ते कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे आणि प्रचाराचा जोर जो आहे तो आणखी वाढवण्याचा संकल्प जो आहे तो भाजपकडून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।